काल 19/7/26 रोजी मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर बंद पडल्याने जगभर जे नाट्य घडत होते ते आपण साऱ्यांनी पाहिले आहे. विमान वाहतुकीचा बोजबारा उडाला होता. विमाने कधी उडतील हे निश्चितपणे कोणालाच सांगता येत नव्हते. विमानतळावरील माहिती पुरविणारे स्क्रीन्स बंद होते. आकाशातून उतरणाऱ्या विमानांना लँडिंगचे संदेश मिळत नसल्याने अनेक विमाने आकाशात घिरट्या घालत होती. 1000 पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या होत्या. तंत्रज्ञानात प्रगत असणाऱ्या अमेरिकेतील 911 नंबरची फोन सेवा बंद पडली होती. काही विमानतळांवर बोर्डिंग पास हाताने लिहून दिले जात होते. शेअर मार्केटचे व्यवहार ठप्प झाले होते. अनेक गुंतवणूकदारांना याचा खूप मोठा फटका बसला. शेअर बाजारात दिवसभरात अनेकांचे कोट्यावधी डॉलर्स बुडाले. अनेक देशातील बँकिंग यंत्रणा कोलमडली होती. नेट बँकिंगचे व्यवहार करू नका अशा सूचना टीव्हीवर दिल्या जात होत्या. काही ठिकाणी रेल्वे वाहतुकीलाही त्याचा फटका बसला होता. मायक्रोसॉफ्ट युजर्सना त्यांचे लॅपटॉप्स वापरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या गोंधळाला 24 तास होऊन गेल्यानंतर सुद्धा सारे काही सुरळीत सुरू झाले आहे असे नाही. हा गोंधळ तांत्रिक अडचणीतून झाला आहे का हे सारे हॅकिंगमुळे झाले? संगणक प्रणाली गोंधळ घालणारे नवे नवे व्हायरस सर्वत्र शोधले जात आहेत. त्यापासून सावध कसे राहा याच्या सूचना नेट बँकिंगचा वापर करणाऱ्या साऱ्यांना सतत दिल्या जात असतात. सर्व्हरचे काम ठप्प का झाले याबाबतचे वेगवेगळे दावे केले जात आहेत. प्रत्येक पक्ष त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मानवाचे बरेच व्यवहार आता तंत्रज्ञानाच्या आधारे चालतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून अत्यंत किचकट समस्या निर्माण होणार आहेत. त्याचा फार मोठा फटका मानवजातीला बसेल. जाणकार बरेच दिवस तसे सुचवित आले आहेत, पण त्याकडे फार गांभीर्याने पाहिले जात नाही. संगणकाने चुकीची माहिती दिल्याने अणुयुद्ध सुरू होण्याची शक्यता 1980 साली निर्माण झाली होती. हे पुन्हाही घडू शकेल. माणूस चूक करतो, यंत्र चुका करते का? 1980 मध्ये यंत्राने चूक केल्याचा पुरावा उपलब्ध आहे. सामान्य माणूस जागतिक चित्रात बदल करू शकणार नाही, पण घरामध्ये वावरताना यंत्राच्या, संगणकाच्या, मोबाईलच्या किती आहारी जायचे याचा निर्णय आपण निश्चित करू शकतो. कृपया यावर गंभीरपणे विचार करा. आपली मते कळवा ही विनंती आहे. धन्यवाद.